जर मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही भारतातील 50 टॉप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता फक्त 500 रुपयापासून, तेही शेअर कोणता निवडायचा याच्या टेन्शन शिवाय, हो यालाच म्हणतात निफ्टी 50 इंडेक्स फंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की निफ्टी 50 इंडेक्स फंड म्हणजे काय, निफ्टी 50 इंडेक्स फंड काम कसा करतो आणि निफ्टी 50 इंडेक्स फंड परतावा कसा देतो. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया. निफ्टी 50 इंडेक्स फंड काम कसा करतो. निफ्टी 50 म्हणजे काय आता समजून घेऊयात. निफ्टी 50 म्हणजे काय. भारतातील लाखो कंपन्या या शेअर बाजारात आहेत. त्यापैकी एनएससी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरच्या 50 मजबूत कंपन्या, उदाहरणार्थ रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक यासारख्या कंपन्या भारताचा अर्थव्यवस्थेचा मजबूत भाग मानला जातो. म्हणजे निफ्टी 50 जर वाढली तर या कंपन्यात वाढ होत आहे असे समजले जाते. इंडेक्स फंड म्हणजे काय, आता इंडेक्स फंड आपण समजून घेऊयात. समजा तुम्ही म्हणालात मला क्रिकेट टीम मधील फक्त एका चांगल्या खेळाडूवर पैसे न लावता सगळ्या टीमवर पैसे लावायचे, तसंच इंडेक्स फंड मध्ये तुम्ही एक एक शेअर न निवडता डायरेक्ट फंड तुमच्याकडून पैसे घेतो आणि ते पैसे घेतलेले डायरेक्ट तुमची गुंतवणूक घेतलेली त्या निफ्टी 50 मधील टॉप 50 कंपन्यांमध्ये गुंतवतो. लक्षात ठेवा, तुमचं एक फंड हा टॉप 50 कंपन्यांमधील एक छोटासा हिस्सा आहे. निफ्टी 50 इंडेक्स फंड काम कसा करतो. उदाहरणार्थ तुम्ही 1000 रुपये गुंतवले, ते 1000 रुपये फंड काही रिलायन्स मध्ये टाकतो, काही टीसीएस मध्ये टाकतो, काही एचडीएफसी मध्ये टाकतो. म्हणजे त्या टॉपच्या 50 कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे टाकतो. जर निफ्टी 50 10% वाढला तर तुमचा फंडही जवळपास 10% वाढतो. आता बघूया ऍक्टिव्ह फंड आणि इंडेक्स फंड मधील फरक. ऍक्टिव्ह फंड हा फंड मॅनेजर निवडतो आणि इंडेक्स फंड हा निफ्टी 50 कॉपी करतो. ऍक्टिव्ह फंड मध्ये खर्च जास्त लागतो तर इंडेक्स फंड मध्ये खर्च कमी लागतो. ऍक्टिव्ह फंड मध्ये जास्त रिसर्च करावा लागतो तर इंडेक्स फंड मध्ये रिसर्च करायची गरज नाही किंवा रिसर्च कमी करावा लागतो. ऍक्टिव्ह फंड मध्ये मार्केट कमी जास्त कधी कमी कधी जास्त होऊ शकतं, तर इंडेक्स फंड मध्ये ते त्या मार्केटनुसार असतं. किती पैसे लागतात. लमसम मध्ये 100 ते 500 पासून सुरू होतं आणि एसआयपी मध्ये 100, 500, 1000 सुरू होतं. आता 1000 रुपये एसआयपी चे आपण गणित पाहूया. समजा तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये टाकले, 20 वर्ष टाकले आणि त्याच्यावर 12% परतावा मिळाला. जर तुमची गुंतवणूक होती 2,40,000, त्यावर परतावा मिळतो 7,50,000 आणि एकूण रक्कम होते 9,50,000 ते 10 लाख. इथे जादू कुठे झाली, इथे जादू झाली कंपाऊंडिंगची. निफ्टी 50 निवडताना या 3 गोष्टीची लक्षात असावी. 1 एक्सपेन्स रॅटिओ, 2 ट्रॅकिंग एरर आणि 3 एयूएम. त्यामध्ये जास्ती लोकप्रिय आहेत आयसीआयसी, एचडीएफसी आणि एसबीआय जास्ती लोकप्रिय आहेत. 2026 मध्ये एसआयपी करणं योग्य आहे का. बरेच लोक म्हणतात आता मार्केट वाढलं आहे, आता मी एसआयपी बंद करतो. बरेच लोक म्हणतात आता मी थांबतो. एसआयपी मोठी चालू करणं योग्य नाही किंवा योग्य भारीच आहे असं नाही. एसआयपी छोटीच चालू करा पण दीर्घकाळासाठी चालू करा. बरेच लोक या चुका करतात. मार्केट डाऊन झालं, मार्केट पडलं की एसआयपी बंद करतात. एखादं व्हॉट्सअप सोशल मीडियावर पाहिलं की एसआयपी बंद करतात. मित्राचं ऐकून बंद करतात गुंतवणूक. आपला स्वतःचा अभ्यास करा. स्वतःचा अभ्यास करून आपल्याला गुंतवणूक केलेली आहे, या गुंतवणुकीवर किती परतावा येऊ शकतो या गोष्टीवर स्थिर राहा आणि गुंतवणूक सातत्याने चालू राहू द्या. निफ्टी 50 कोणासाठी योग्य. जास्त रिस्क नको, जास्त रिस्क नको. सुरुवात करायची बघा, विद्यार्थी जास्त रिस्क घेऊ शकत नाहीत. नवीन माणूस नोकरीला लागला, नवीन आपण कामाला लागलो तर जास्त रिस्क घेऊ शकत नाही, कारण की आपल्याकडे तेवढं बजेट नसतं. गृहिणी घरात राहून आपण थोडेफार पैसे करून इकडचे बारीक सारीक कामं करून जर आपल्या पैसे पैसे असतील तर जास्त रिस्क नको. त्यासाठी निफ्टी 50 ही सर्वात योग्य आहे. जर तुम्ही नवीन आहात आणि विचार करता की शेअर कोणता खरेदी करावा, काय गुंतवणूक करावी, कुठे गुंतवणूक करावी, काही कळत नसेल तर टेन्शन घेऊ नका. निफ्टी 50 इंडेक्स फंड मध्ये टाका. म्हणजे रिस्क काहीच नाही. रिस्क काहीच नाही म्हणजे जास्ती शेअर कोणता खरेदी करावा याच्यावर अभ्यास करायची गरज नाही, याच्यात डोकं लावायची गरज नाही, याचा विचार करायची गरज नाही. बघा, शेअर कोणताही जरी खरेदी केला तरी शेअर महत्वाचा नसतो. महत्वाची असते तुमची सवय. तुमची सवय गुंतवणुकीची, तुम्हाला सवय लागते गुंतवणुकीची. आपण गुंतवणूक करत आहात, आपण गुंतवणूक करत आहोत. ही सवयच तुम्हाला मोठी करू शकते, ही सवयच तुम्हाला श्रीमंत करू शकते. शेअर कुठला घेतला तरी जास्ती महत्वाचा शेअर नसतो, जास्ती महत्वाची असते तुमची सवय. सवय एक दिवस तुम्हाला श्रीमंत करू शकते. मित्रांनो, तुम्ही कुठला शेअर घेतला आहात किंवा किती रुपयापासून तुम्ही एसआयपी सुरू केली आहे किंवा किती रुपयापासून तुम्ही गुंतवणूक सुरू केली आहे, कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच बिझनेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.